ही पालखी तब्बल 16 वर्षानंतर आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा। संत तुकाराम महाराजांची पालखी तब्बल 16 वर्षानंतर आळंदीत आगमन करणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा यांचा औचित्य साधून संत तुकाराम महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या प्रवासात आळंदीत रविवारी 20 तारखेला माऊलींच्या भेटीला येणार आहे। 28 जुलै 2008 नंतर पुन्हा एकदा दोन्ही संतांच्या अनुपम भेटीचा दुग्धशर्करा योग वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवारी आणि शनिवारी पुणे मुक्कामी असेल। रविवारी सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होईल। आळंदीत माऊलींचा सोहळा पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत प्रवेश करेल। इथं सोहळ्याचा मुक्काम असेल। संत तुकोबारायांचा सोहळा सोमवारी आळंदीतून सकाळी निघून दुडुळगाव, मोशी, चिखलीतून जाईल। चिखलीकरांना दर्शनाची संधी मिळणार आहे। माऊलींचा जन्मोत्सव आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा केला जातोय। सर्वांच्या दृष्टीने भेटीचा आनंदाचा सोहळा असेल। दोन्ही देवस्थानच्या विश्वस्तांची भावना दोन संतांच्या भेटीची होती। माऊलींचा पालखी सोहळा रविवारी काहीसा लवकर आळंदीत पोहोचेल असं नियोजन विश्वस्त मंडळांकडून केलं जाईल। सोहळा आळंदीत पोहोचल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा समाधी मंदिरातील कारंजे मंडपात संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवण्याचं नियोजन आहे।